नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य भरतीमधील ग्रुप सी आणि ग्रुप डी या पदासाठी विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, 13 ते 29 जानेवारी 2023 दरम्यान हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? 13 ते 29 जानेवारी 2023 या दरम्यान हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भारत या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, बुधादित्य मुखर्जी खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? बुधादित्य मुखर्जी खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सतार या वाद्याशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, गुगलद्वारे विकसित मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम प्रणालीचे नाव काय आहे? गुगलद्वारे विकसित मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम प्रणालीचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अँड्रॉइड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, प्रयत्नांवर पाणी फिरणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. प्रयत्नांवर पाणी फिरणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, प्रयत्न वाया जाणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, महात्मा गांधींनी इंग्रज सरकार सैतान आहे असे उद्गार कोणत्या घटनेबाबत काढले होते? महात्मा गांधींनी इंग्रज सरकार सैतान आहे असे उद्गार कोणत्या घटनेबाबत काढले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जालियनवाला बाग हत्याकांड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, लाल माती रंगीत मने या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत? लाल माती रंगीत मने या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, शिवाजी सावंत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबत भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत मतभेद झाला आहे? गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबत भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत मतभेद झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बांगलादेश या देशासोबत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, इन्सुलिन निर्मितीसाठी मानवी शरीराचा कोणता भाग जबाबदार आहे? इन्सुलिन निर्मितीसाठी मानवी शरीराचा कोणता भाग जबाबदार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, स्वादुपिंड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये सोव्हिएत युनियन मध्यस्थी करून कोणता करार घडून आणला होता? भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये सोव्हिएत युनियन मध्यस्थी करून कोणता करार घडून आणला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ताश्कंद करार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, राज्यांना वाटप केलेल्या लोकसभा मतदारसंघातील जागा राज्याच्या कोणत्या दरावर निर्धारित केल्या जातात? राज्यांना वाटप केलेल्या लोकसभा मतदारसंघातील जागा राज्याच्या कोणत्या दरावर निर्धारित केल्या जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, लोकसंख्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, भारताच्या घटनेतील कोणत्या अनुच्छेदात भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे? भारताच्या घटनेतील कोणत्या अनुच्छेदात भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अनुच्छेद 19. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो? जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कर्मणी प्रयोग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, लसीकरणाने खालीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? लसीकरणाने खालीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मधुमेह. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, क्युलेक्स या डासांमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? क्युलेक्स या डासांमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, हत्तीरोग हा आजार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गोपाळ हरी देशमुख यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, कोणते वर्ष 1901 नंतरचे 5वे सर्वात उष्ण वर्ष ठरले असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे? कोणते वर्ष 1901 नंतरचे 5वे सर्वात उष्ण वर्ष ठरले असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 2022. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ कोणता आहे? राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अथर्ववेद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, गुजरातच्या मैदानी प्रदेशात खालीलपैकी कोणती पिके घेतली जातात? गुजरातच्या मैदानी प्रदेशात खालीलपैकी कोणती पिके घेतली जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ज्वारी व तांदूळ.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19. पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला होता? पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 21 जून 2015. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या राज्याने ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याने ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, महाराष्ट्र या राज्याने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. माहिती अधिकार कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात लागू झाला होता? माहिती अधिकार कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात लागू झाला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, स्वीडन या देशात माहिती अधिकार सर्वप्रथम लागू झाला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. तेलबियांच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तेलबियांच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गुजरात हे राज्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. भारतातील जमीन मोजणी क्षेत्रातील सर्वोच्च संस्था सर्वे ऑफ इंडिया याची स्थापना केव्हा करण्यात आली? भारतातील जमीन मोजणी क्षेत्रातील सर्वोच्च संस्था सर्वे ऑफ इंडिया याची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 1767. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. द टेल्स ऑफ बिडल द बार्ड या पुस्तकाचे लिखाण खालीलपैकी कोणी केले आहे? द टेल्स ऑफ बिडल द बार्ड या पुस्तकाचे लिखाण खालीलपैकी कोणी केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, J.K. रोलिंग यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. माणसाच्या शरीरात होणाऱ्या कोणत्या पदार्थात टायलिन नावाचे पाचक द्रव्य असते? माणसाच्या शरीरात होणाऱ्या कोणत्या पदार्थात टायलिन नावाचे पाचक द्रव्य असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, लाळे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती महिला सदस्यांची संख्या किती असते? महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती महिला सदस्यांची संख्या किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 75%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. स्पुटनिक 5 ही लस खालीलपैकी कोणत्या देशाने विकसित केली होती? स्पुटनिक 5 ही लस खालीलपैकी कोणत्या देशाने विकसित केली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, रशिया या देशाने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणते विटॅमिन रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते? खालीलपैकी कोणते विटॅमिन रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, विटॅमिन के. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. अमिबामध्ये प्रजनन कशा प्रकारे होते? अमिबामध्ये प्रजनन कशा प्रकारे होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, विखंडन व द्विखंडन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. करा अथवा मरा हे ब्रीदवाक्य कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? करा अथवा मरा हे ब्रीदवाक्य कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भारत छोडो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. कॅमेऱ्यातील कोणता भाग हा मनुष्याच्या डोळ्यातील दृष्टिपटल सारखा असतो? कॅमेऱ्यातील कोणता भाग हा मनुष्याच्या डोळ्यातील दृष्टिपटल सारखा असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, फिल्म. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, महाराष्ट्र भूषण पुरस्कार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मराठवाडा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. भारतात एकमेव प्रवाळ या समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट कोणते आहे? भारतात एकमेव प्रवाळ या समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, लक्षद्वीप. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. सांसर्गिक कुष्ठरोगसाठी किती महिने उपचार घ्यावा लागतो? सांसर्गिक कुष्ठरोगसाठी किती महिने उपचार घ्यावा लागतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 3 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश खालीलपैकी कोणता आहे? जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश खालीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भारत हा देश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास तात्पुरता कार्यभार कोण सांभाळतो? राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास तात्पुरता कार्यभार कोण सांभाळतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मुख्य न्यायाधीश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. देशात कोणत्या भाषेला सर्वात पहिले अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला? देशात कोणत्या भाषेला सर्वात पहिले अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तामिळ.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. नैसर्गिक साधनसामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? नैसर्गिक साधनसामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. लोकसंख्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? वंदे मातरम ही योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 2004 या सालापासून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. विद्यमान रमेश बैस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणता दिवस दृष्टिदिन म्हणून पाळला जातो? खालीलपैकी कोणता दिवस दृष्टिदिन म्हणून पाळला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 10 जून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचा 36वा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती केली आहे? महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचा 36वा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. पालघर या जिल्ह्याची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. मुलीला स्कर्वी हा रोग झाला असल्यास तिच्या आहारात कशाची कमतरता दिसून येते? मुलीला स्कर्वी हा रोग झाला असल्यास तिच्या आहारात कशाची कमतरता दिसून येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. क जीवनसत्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. आरबीआयच्या गव्हर्नरपदी सध्या कोण कार्यरत आहेत? आरबीआयच्या गव्हर्नरपदी सध्या कोण कार्यरत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. शक्तिकांत दास. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम कधीपासून सुरू करण्यात आला? जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम कधीपासून सुरू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. 1 जून 2011. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. काळा आजार खालीलपैकी कशामुळे होतो? काळा आजार खालीलपैकी कशामुळे होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. ढेकूण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. 11 जुलै. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम कोणत्या सालापासून भारतात राबविला जात आहे? राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम कोणत्या सालापासून भारतात राबविला जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. 1977 ते 1978. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. कोणत्या पंचवार्षिक योजनेत जन्मदर दरहजारी 26% पर्यंत खाली आणण्याचे ध्येय ठरविण्यात आले होते? कोणत्या पंचवार्षिक योजनेत जन्मदर दरहजारी 26% पर्यंत खाली आणण्याचे ध्येय ठरविण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 8व्या. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.